गेल्या वर्षी शिवजयंती कार्यक्रम 2024 आम्ही मांजरे येथे अतिउत्सवाने साजरा केला। त्याचप्रमाणे ह्या वर्षीही शिवजयंती कार्यक्रम 2025 आम्ही साजरा करण्याचा ठरवलेला आहे। हा कार्यक्रम जवळजवळ एक आठवडाभर संपूर्ण पेडणे तालुक्यामध्ये होणार आहे। या तालुक्यात आम्ही नवोदित कलाकार यांची एक पात्री अभिनय स्पर्धा ठेवलेली आहे, ऐतिहासिक नाट्य स्पर्धा ठेवलेली आहे। तसेच ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही महिलांचा जवळजवळ प्रत्येक गावातील महिलांना निवडून त्यांचेही सत्कार करण्याचा ठरवलेला आहे आणि सर्व समाजातील बांधवांना विनंती आहे की त्यांनी हा कार्यक्रम उत्सवाने साजरा करून या कार्यक्रमाची शोभा वाढवा। धन्यवाद। 19 फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण देशभर, देश पातळीवर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते आणि याच अनुषंगाने यंदाचा हा शिवजयंती उत्सव आम्ही मोठ्या उत्साहाने, मोठ्या आनंदाने साजरा करण्याचा संकल्प, मनोदय पुढे बाळगून आम्ही पुढे जात आहोत। आणि या कार्यक्रमामध्ये प्रारंभी 19 फेब्रुवारी रोजी पेडणे तालुक्यातील आपल्या समाजातील ज्या महिला आहेत, कर्तृत्ववान महिला 50हून अधिक प्रत्येक गावातील महिलांचा समावेश करून त्यांना सन्मानित केलं जाणार आहे। त्याचप्रमाणे 16 वर्षाखालील मुलांसाठी एक पात्री ऐतिहासिक अभिनय स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे आणि त्याही पुढे जाऊन पेडणे तालुक्यातील 5 नाट्य संस्थांना संधी देण्याचा आमचा संकल्प आहे। ऐतिहासिक नाट्य स्पर्धा आणि ज्या स्पर्धेसाठी आम्ही जे नाव निवडलेलं आहे ते हिंदवी नाट्य स्पर्धा 2025, ज्या स्पर्धेमध्ये फक्त ऐतिहासिक नाटकं यांचा समावेश या स्पर्धेमध्ये केला जाईल। पेडणे तालुक्यातील एक्सक्लुझिव्हली ही स्पर्धा फक्त पेडणे तालुक्यातील नाट्य कलाकारांसाठी आहे। सर्वांना विनंती आहे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून की सर्वांनी आपलं नामांकन जे आहे ते 15 जानेवारी अगोदर आमच्याकडे सुपूर्द करावं, ज्यामध्ये आम्ही निवडक अशा 5 नाट्य संस्थांना यामध्ये संधी देणार आहोत। आणि या स्पर्धेसाठी जे प्रथम पारितोषिक आहे ते स्मृतिचिन्ह या गोष्टी आम्ही देणारच आहोत, पण त्याचबरोबर रोख रक्कम 51,000 हे प्रथम पारितोषिक असणार आहे। द्वितीय पारितोषिक ही 41,000, तृतीय पारितोषिक हे 31,000 आणि चौथा आणि पाचवं यांना 25 आणि 21,000, 25,000 आणि 21,000 ही अनुक्रमे ही रक्कम दिली जाणार आहे। हा एक नाट्य महोत्सव या दृष्टीने आम्ही करीत आहोत, परंतु यामध्ये परीक्षण केलं जाईल आणि जे त्यांच्या क्रमवारीनुसार त्यांना पारितोषिक समाजाच्या वतीने दिली जातील। परीक्षण वगैरे आणि फक्त यासाठी सांघिक बक्षीस असणार आहे, नाट्य संस्थेला बक्षीस असणार आहे, वैयक्तिक कुठलंही बक्षीस दिलं जाणार नाही। आणि ही जी नाटकं आहे ती गावामध्ये म्हणजे 5 गावांची निवड केली जाईल समितीच्या माध्यमातून आणि त्या गावामध्ये ही नाटकं सादर केली जाईल आणि तिथं जाऊन जे परीक्षक असतील ते तिथं जाऊन परीक्षण करणार आहे। अशी थोडक्यात ही कार्यक्रमाची रूपरेषा आहे। सर्व पेडणे तालुक्यातील नाट्यप्रेमींना, बालकलाकार 16 वर्षाखालील जे कलाकार आहेत त्यांनाही विनंती आहे, त्यांच्यासाठी प्रथम पारितोषिक 5,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 4,000 रुपये, तृतीय पारितोषिक 3,000 रुपये आणि जो स्पर्धक या एक पात्री ऐतिहासिक अभिनय स्पर्धेमध्ये जो सहभागी होणार आहे त्या प्रत्येक स्पर्धकाला प्रत्येकी रोख रक्कम रुपये 1,000 ही समितीच्या वतीनं दिली जाणार आहे। याची सर्वांनी नोंद घ्यावी, सर्वांनी आवर्जून या शिवजयंती उत्सवामध्ये सहभागी व्हावं आणि अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज पेडणे तालुका समितीची जी संकल्पना आहे ॲडव्होकेट श्याम शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ही धुरा जे सांभाळत आहे तालुक्यामध्ये याचा प्रचार आणि प्रसार करण्याचा संकल्प जो समितीने बांधलेला आहे, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं। कुठल्याही प्रकारचं नाट्य संस्थेला रेस्ट्रिक्शन्स नाही आहे, नाट्य संस्थेमध्ये कलाकारांसाठी कुठलेही रेस्ट्रिक्शन्स नाही आहे, तो अमुकच समाजाचा असला पाहिजे असंही रेस्ट्रिक्शन नाही आहे।
नाट्यसंस्था ज्या निवडक 5 नाटकांची आम्ही निवड करणार आहोत ते 15 जानेवारीपर्यंत जे आमच्याकडे नामांकन येणार आहे त्यानुसार आम्ही त्यांची निवड करणार आहोत. आणि त्याही पुढे जाऊन महिलांची जी जबाबदारी आहे, ज्या 50हून अधिक महिलांना, कर्तृत्ववान समाजातील आपल्या महिलांना जे आम्ही सन्मानित करणार आहोत, त्यांची संपूर्ण जबाबदारी ही सौभाग्यवती नयनी हरिश्चंद्र शेडगावकर यांच्यावरती दिलेली आहे. आणि संपूर्ण समिती मोठ्या उत्साहानं, मोठ्या आनंदानं आणि सर्व तालुक्यातील लोकांना एकत्र घेऊन यंदाचा शिवजयंती उत्सव गावागावामध्ये याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आम्ही पुढं सरसावलेलो आहोत. एक पाऊल पुढं टाकलेलं आहे. आपण अपेक्षा आहे आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं आणि यंदाचा शिवजयंती उत्सव 2025 यशस्वी करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं.